नमस्कार मंडळी. तर सर्वच बायकांचा, मुलींचा गरमीच्या दिवसातून हा प्रश्न असतो की जेवण रोज रोज बनवायचं तरी काय. आणि जरी एवढं जेवण बनवलं, डाळ भात भाजी सगळं काही, पापड वगैरे सगळं काही बनवलं, तर ते सगळं जायला तर पाहिजे यार पोटामध्ये. तर मी म्हटलं की नाही यार, मी माझा टाईम ह्या सगळ्या गोष्टीत अजिबात घालवणार नाही. एकतर एकच संडे भेटतो आणि त्याच्यामध्ये एवढं सगळं मी नाही करू शकत, तेही गरमीमध्ये. तर मी म्हटलं की आहे ती चुरण फ्रीजमध्ये आहे, तर चुरणची भाजी खाल्ली आहे, चुरणची कापं खाल्ली आहेत. तर आज मी चुरणची आमटी बनवणार आहे, ते पण माझ्या स्टाईलमध्ये. तर आमटी बनवायला खूप खूप जास्त सोपी आहे. मलासुद्धा हे माहीत नव्हतं की माझं हे झटपट होईल सगळं अर्ध्या एक तासामध्ये. तर त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं वगैरे खडे मसाले जे होते ते सर्व घेतलं. छानपैकी त्याला फ्राय केलं नरम होईपर्यंत आणि मग मिक्सरमध्ये मीठ, मसाला आणि गरम मसाला हे सगळं टाकून ते छानपैकी त्याच्यासोबतच मिक्स होऊन येईल. तर मी असं ते सगळं ग्राइंड करून घेतलं आणि मग कढीपत्ता, जिरं आणि हे सर्व टाकून मी फोडणी देऊन तो मसाला सगळं टाकून मी त्याच्यात चुरण वगैरे टाकून छानपैकी मस्तपैकी त्याला थोडं हे करून घेतलं, जोपर्यंत तेल त्यावर येत नाही. आणि म्हटलं तर जोपर्यंत त्याला उखळ येईपर्यंत आपण चपाती वगैरे सर्व भात वगैरे ते बनवून घेऊया. आणि मग मी ते सगळं बनवलं आणि फायनली माझी आमटी झाली आहे यार. आणि ती खूप जास्त टेस्टी झाली आहे, ट्रस्ट मी. म्हणजे दुसऱ्यांना वाढायच्या आधी मी स्वतःच 2 चपात्या त्याच्यासोबत खाऊन झाले, म्हणून मी तुम्हाला सांगते की खूप जास्त टेस्टी झाली.